नमस्ते विद्यार्थी मित्र हो. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चौकोनाचे किंवा चौरसाचे आयसोमेट्रिक कसे काढायचे याविषयी माहिती घेतली. आता आपण पंचकोनाचा आयसोमेट्रिक कसा काढायचा याची माहिती घेऊया. आपण ज्या पद्धतीने त्रिकोणाचं आयसोमेट्रिक काढत असताना प्रथमतः ही आकृती एखाद्या चौकोनामध्ये बंदिस्त करायची. त्या पद्धतीनं मी आता हे पंचकोन पहिल्यांदा एका चौकोनामध्ये बंदिस्त करतो. त्याकरता आपण या पद्धतीनं रचना करून घेऊया. दिलेली जी आकृती आहे ती चौकोनात बंदिस्त करणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय आयसोमेट्रिक आपल्याला काढता येत नाही. अशा पद्धतीनं आपण हा पंचकोन एका चौकोनात बंदिस्त केला. हा जो चौकोन आहे याला आपण नाव देऊया. या चौकोनाचं डेसिग्नेशन करूया आपण. ते 1, इथे 2, इथे 3 आणि इथे 4. आता या पंचकोनातील सर्व बाजू जर बघितल्या आपण तर सर्व या पंचकोनाचे पाचही बिंदू या चौकोनावर येत आहेत. त्यामुळे आपल्याला आयसोमेट्रिक काढणं सोपं जात आहे. तर आपण सुरुवात करूया आयसोमेट्रिक काढण्यासाठी. नेहमीप्रमाणे आडवी रेषा काढून रेफरन्ससाठी एक आडवी रेषा काढा. त्याला समांतर दुसरी एक रेषा वरती मारा. तर आपण 2 पातळीमध्ये काढणार आहोत पंचकोन. आता आपण ज्या पातळ्या तयार करणार आहोत ती 1, 2, 3, 4 ह्या चौकोनाची पातळी तयार करणार आहोत. त्यामुळे इथे या पद्धतीनं सेट स्क्वेअर सेट करा. त्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर नेहमीप्रमाणे 30 अंशामध्ये पातळी काढा. आता या ठिकाणी हा जर बिंदू क्रमांक 1 घेतला तर 2 इकडे येईल. त्याकरता 1 ते 2 हे माप कंपासमध्ये घ्या, जे काही माप असेल ते, आणि ते कंपासमधील माप इथे टाका आणि अशा पद्धतीनं बिंदू क्रमांक 2 मिळवा. आता यानंतर पुन्हा बिंदू क्रमांक 3 मिळवण्याकरता हा वरती एक्सटेंड करा. तसंच 4 मिळवण्याकरता हा इथून एक्सटेंड करा. आता इथे पुन्हा बिंदू क्रमांक 3 मिळवण्याकरता 2 ते 3 हे माप कंपासमध्ये घ्या आणि 2 ते 3 या मापाने पुन्हा ते कंस करा. तसेच 1 ते 4 हे सुद्धा माप या समानच असेल म्हणून इथे पुन्हा या बिंदूने पॉईंटने मार्क करा आणि हे 2 मिळालेले पॉईंट्स जोडा. हा झाला 1, 2, 3, 4 या पातळीचा किंवा ह्या चौकोनाचा आयसोमेट्रिक. आता आपल्याला या चौकोनावर ABCD हे 5ही बिंदू मार्क करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण याला नाव देऊया. याचं नाव आहे 1, इथे 2, इथे 3 आणि इथे 4. आता पहिल्यांदा A हा बिंदू जर विचार घेतला तर Aचं अंतर 1 ते A हे जे अंतर आहे ते आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि या ठिकाणी माप टाकायचं आहे. हा जो बिंदू मिळाला तो आपल्याला पॉईंट A असेल. तसंच 2 ते B
हे अंतरही कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि 2 ह्या बिंदूपासून बीचं अंतर टाकायचं आहे. हा बिंदू क्रमांक बिंदू बी मिळाला. आता सी हा बिंदू 2 ते 3 ह्या रेषेवर आहे, परंतु त्याचा अंतर 2 पासून जे अंतर आहे ते 2 ते सी हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सी बिंदू मार्क करायचा आहे कंस करून. तशाच पद्धतीने 1 पासून ई पर्यंत हा जो बिंदू आहे याचे अंतर 1 पासून ई पर्यंत टाकायचं आहे आणि ई हा बिंदू मार्क करायचा आहे. यानंतर बिंदू डी हा 3 पासून 3 ते डी हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. तसेच हे अंतर दोन्ही सेम असेल, इथून कंस करायचा आहे आणि डी हा बिंदू मिळवायचा आहे. हा बिंदू मिळाला डी. आता आपल्याला पंचकोनाचे 5ही बिंदू मिळाले आहे, ते आपण क्रमाक्रमाने जोडत जाऊया आणि डार्क करूया. ए ते बी, बी ते सी, सी ते डी, डी ते ई आणि ई ते ए. हीच पद्धत वापरून या पातळीवर आणि या पातळीवर आपण पंचकोन काढणार आहोत. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी जर 2 हा बिंदू घेतला तर इकडे 1 घ्यावा लागेल. त्यामुळे इथे मी 2 मार्क करतो. इथे 2 डॅश, 2 ते 1 हे माप घ्यावं लागेल कंपासमध्ये आणि इथे 1 डॅश हा बिंदू मिळेल. आता पुढे मी 1 ते 4 हे अंतर घेतो. तेच माप 2 ते 3 असेल. दोन्ही बिंदू जोडतो. हे झालं 1 2 3 साठीचं 1 2 3 साठीचं प्रतल. ते 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश. आता यामध्ये सुद्धा आपल्याला ABCD टाकावे लागेल. ABCD सर्व मापे जशा पद्धतीनं A ते A घेतली त्याच पद्धतीने A इकडून B, 2 ते B इथे घेतलं, 2 ते C इथे, 1 ते E इथे आणि D ते 3 या पद्धतीनं इथे A डॅश येईल, इथे B डॅश येईल, इथे C डॅश येईल, इथे D डॅश येईल, इथे E डॅश. हे 5ही बिंदू डार्क रेषेने जोडायचे. या पद्धतीनं दुसऱ्या पातळीतील पंचकोन असेल. आणि तिसरी जी आहे
तिसऱ्या पातळीत पंचकोन या पद्धतीने काढावं लागेल. 30 अंश इकडे, त्याचा पद्धतीने 30 अंश इकडे. आता या ठिकाणी जर तुम्ही 1 ते 2 इकडे बाजू घेतली तर डी इकडे येईल, 1 ते 2 इकडे घेतली तर डी इकडे येईल. कोणत्याही बाजूला तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी आता इथे 1 हा बिंदू घेतोय, 1 0. आता मी 1 ते 2 हे अंतर कंपासमध्ये घेतो आणि 2 हा बिंदू मिळवतो. तो 2 0. तसंच 1 ते 4 या बाजूला येईल. मी 1 ते 4 हे अंतर कंपासमध्ये घेतो. 1 ते 4 ते 4 डॅश 4 0 हा बिंदू मिळतो. अशा पद्धतीनं मी इथून इकडे 30 अंशाची रेषा काढतो, इथून इकडे 30 अंशाची रेषा काढतो. अशा पद्धतीने 3 0 हा बिंदू आपल्याला मिळेल. आता या चौकोनावर आपल्याला ABCD हे सर्व बिंदू घ्यायचे आहेत. पूर्वी केल्याप्रमाणेच 1 ते A हे अंतर घ्या. 1 ते A याच्यावर इकडे येणार आहे. 1 ते 2 या रेषेवर इथे A येईल, A0. इथे B येणार आहे, 2 पासून इकडे B0. 2 ते C हे अंतर घ्या. 2 ते 3 ह्या रेषेवर 2 ते C हे अंतर येईल, इथे C0. 1 ते 4 या रेषेवर E हे अंतर येणार आहे, E0. आता शेवटचा D बिंदू राहिलेला आहे, तो या पद्धतीनं 3 ते D घ्या. D0. अशा पद्धतीनं 5ही बिंदू मिळालेले आहेत, ते आपण डार्क रेषेने जोडूया. अशा रीतीने आपण तिन्ही पातळीमध्ये पंचकोन